गार्गी, तुझ्या एक्सेसरीज खूप छान असतात किंवा तुझ्या ज्वेलरी खूप मस्त असतात. कुठून घेतेस तू ज्वेलरी? किंवा तुझं ज्वेलरी कलेक्शन बघायला मला आवडेल. तर असे खूप सारे प्रश्न खूप तुमच्याकडूनच मला आलेले आहेत. तर मी असा विचार केला की का नाही माझ्याकडे जे जे ज्वेलरी आहे त्याचं एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवते. नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ असणार आहे माझ्याकडचं ज्वेलरी कलेक्शन. आता माझ्याकडचं हे मी स्पेसिफिकली का म्हणते, कारण जे जे ज्वेलरी माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या ज्वेलरीचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. यातल्या काही ज्वेलरी मी ऑनलाईन परचेस केल्या आहेत, काही मी ऑफलाईन घेतलेल्या आहे, काही मी चक्क रस्त्यावरनं घेतलेल्या आहेत आणि काही थोड्याफार ब्रँडेड पण आहेत. मी कुठून कुठून कशा कशा ज्वेलरी घेतलेल्या आहेत या मी तुम्हाला दाखवणारच आहे. सोबत त्या सगळ्यांचे फोटो साईडला येतील, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी कुठली कुठली ज्वेलरी तुम्हाला दाखवते आहे. सोबतच ही ज्वेलरी स्टायलिंग कशी करायची हे पण सगळं मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फक्त मग विचार केला की ज्वेलरीचं कलेक्शन दाखवते आहे तर तो माझ्याकडे एवढा ज्वेलरी आहे ज्याचं कलेक्शन जे सांगायला गेली तर व्हिडिओ फार लेंदी होईल. हे व्हिडिओज मी काही पार्ट्समध्ये डिवाइड करत आहेत. आज त्या व्हिडिओचा पहिला पार्ट असणार आहे. पुढच्या काही पार्ट्समध्ये हे ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणारच आहे. मला असं वाटतं ही ज्वेलरी कलेक्शनची प्रॉपर एक सिरीज होणार आहे आणि प्रत्येक ज्वेलरी तुम्ही शेवटपर्यंत बघावी अशी नम्र विनंती. आय होप तुम्हाला ती सगळी ज्वेलरी आवडेल आणि तुम्हाला पण तुमचे कपडे स्टायलिंग करायला ही ज्वेलरी फार महत्त्वाची ठरेल. यातल्या काही ज्वेलरी थोड्या स्टेटमेंट आहेत, काही ओकेजनली वापरण्यासारख्या आहेत, काही रेग्युलर वापरण्यासारख्या आहेत आणि काही मिनिमम ज्वेलरी पण आहेत. तर मी प्रत्येक ज्वेलरी दाखवताना तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करेल की ज्वेलरी ही केव्हा, कधी, कोणत्या आउटफिट बरोबर वापरायची. चला तर मग सुरुवात करूया माझ्या ह्या ज्वेलरी कलेक्शनला. सगळ्यात पहिलं मला दाखवायला आवडेल तो म्हणजे हा नेकलेस. हा स्टेटमेंट नेकलेस आहे आणि ह्याच्यावरती थोडंफार वर्क केलेला आहे. तुम्हाला प्रॉपर मी दाखवते, ह्याचे पिक्चर्स पण मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यावरती खूप मिनिमम असं वर्क केलेलं आहे. हा अगेन स्टेटमेंट नेकलेस पडतो जो तुम्ही इंडियन, वेस्टर्न सगळ्या आउटफिटवरती खूप सुंदर पद्धतीने जाईल. अशा एखाद्या नेकलेसमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. हा मी ऑनलाईन परचेस केलेला आहे आणि जे जे ऑनलाईन परचेसेस केलेले आहेत त्या सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. हा झाला पहिला. दुसरा मला नेकलेस दाखवायला आवडेल किंवा माझा खूप वन ऑफ द फेवरेट नेकलेसेस आहे तो म्हणजे हा अगेन ऑक्सिडाईजचा नेकलेस आहे आणि हा असा तुम्ही माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये हा नेकलेस प्रॉपर बघितला असेल. अगेन हा नेकलेस माझा इंडियन, इंडो वेस्टर्न सगळ्या आउटफिटवरती खूप छान पद्धतीने जातो. इवन शर्ट बरोबर पण हा नेकलेस, ह्याला आपण नेकलेस कमी आणि चोकर जास्त बोलू शकतो. वेस्टर्न चोकर हा एक होऊ शकतो कारण हा बघितलं तर गळ्याला प्रॉपर हक करतोय. तर अशा एका चोकरमध्ये तुम्ही पण नक्की इन्व्हेस्ट करा. आता पुढचं मला बोलायला आवडेल चोकर नंतर हा एक स्टेटमेंट पीस जो ऑक्सिडाईजचाच आहे आणि हा सिंगल एक स्टेटमेंट पीससुद्धा एखाद्या साडीवरती, एखाद्या वेस्टर्न ड्रेसवरती, इवन मी हा पीस साडी आणि ब्लेझर दोन्हीवरती घातलेला आहे आणि खूप छान पद्धतीने हा इंडो वेस्टर्न लुक तयार करायला हेल्प करतो. आणि जेव्हा आपण असे हेवी स्टेटमेंट नेकलेस घेतो ना तेव्हा मी स्पेसिफिकली आउटफिट सांगेल, जेवढं मिनिमम आउटफिट ठेवाल ना तेवढं खूप छान पद्धतीने हे स्टेटमेंट नेकलेस उठून दिसतात. एक स्टेटमेंट नेकलेस नंतर मला पुढचा एक स्टेटमेंट नेकलेस मेन्शन करायला आवडेल जो म्हणजे ह्याला अफगाण ज्वेलरी असंही म्हणतात. हा मी स्पेसिफिकली घेतला आहे एका एक्झिबिशनमधून, पण सेम नेकलेस मी एका इन्स्टा स्टोअरवरती पण बघितलं आहे. या सगळ्यांची लिंक मी नक्कीच खाली देणार आहे. अशा एखाद्या स्टेटमेंट नेकलेसमध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही नीट बघत असाल तर ह्याच्यामध्ये ना खूप सारे कलर्स आहेत. हे सगळे कलर्स खूप छान दिसतात एखाद्या न्यूट्रल ड्रेसमध्ये किंवा एखाद्या सिम्पल, इवन दो तुम्ही एखादा ब्लॅक सिम्पल मॅक्सी ड्रेस कुर्ता वापरा आणि हा नेकलेस ट्राय करा. मी तुम्हाला सांगते तुमचा लुक इन्स्टंट चेंज होईल.
सो असे काही स्टेटमेंट नेकलेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट नक्कीच करा. इवन दो मला असं सांगेल की हे थोडेसे महाग जातात, म्हणजे 1000 रुपयापर्यंतचे हे नेकलेसेस येतात, पण हे नेकलेस आपण खूप वर्सटाईल पद्धतीने कॅरी करू शकतो. जसं की वेस्टर्न आउटफिटवरती पण हे नेकलेस खूप छान पद्धतीने जातात, ॲट द सेम टाईम ट्रेडिशनलवरती पण खूप छान पद्धतीने जातात. तर ह्या स्टेटमेंट नेकलेस नंतर मला बोलायला आवडेल अजून एका स्टेटमेंट नेकलेसबद्दल, म्हणजे तो हा. ह्या स्टेटमेंट नेकलेसमध्ये पण तुम्ही बघू शकतात खूप सारे कलर्स मी ॲड केलेले आहेत. हा अगेन अफगाण नेकलेस बोलतात, ह्याला अफगाण ज्वेलरी म्हणतात. हे सुद्धा मी एका एक्झिबिशनमधूनच घेतलेले आहेत. मला स्पेसिफिकली एक्झिबिशनमधून कलेक्शन करायला फार आवडतं, कारण काही युनिक पीस आणि युनिक स्टोअर तिथे अवेलेबल असतात. या सगळ्यांचे मी तुम्हाला इन्स्टा स्टोअर्सची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, म्हणजे तुम्हाला हे नेकलेसेस जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ह्याच्या एवढ्या हेवी नेकलेसेस नंतर मला काही मिनिमम ज्वेलरीबद्दल बोलायला आवडेल. स्टेटमेंट नेकलेसेस हे काही सिम्पल आउटफिटला एन्हान्स करायला वापरतात, पण तुमचं आउटफिटच खूप चांगलं असेल तर अशा काही सिम्पल नेकलेसमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुमचं लुक चेंज होण्यासाठी मदत होतं. जसं की माझा हा सिम्पल छोटूसा ऑक्सिडाईजचा नेकलेस, हा जितका सुंदर आहे, छोटूसा आहे, तेवढाच हा वर्सटाईल पण आहे. तुम्ही खूप पद्धतीने वापरू शकतात आणि तुमचं लुक, एव्हरीडेचं लुक चेंज करू शकतात. इवन दो तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, ऑफिसला जाणारे आहात किंवा कॅज्युअलीच कुठेतरी फिरायला जायचं असेल, असंच बाहेर जायचं असेल, तरी पण असे छोटे छोटे नेकलेसेस खूप छान दिसतात ऑक्सिडाईजचं. ह्याच्यानंतर हा तुम्ही बघितला असाल ना, तर हा सिल्वरमध्ये जाणारा नेकलेस आहे. ॲट द सेम टाईम माझ्याकडे असाच एकदा छोटूसा नेकलेस, हा थोडासा काळपट कलरचा आहे. काय होतं ना, आपण इंडियन स्किन टोन असते ना, ती वॉर्म अंडरटोनची स्किन असते, आणि अशा वॉर्म अंडरटोनच्या स्किनबरोबर आपले हे असे थोडेफार काळपट असलेले नेकलेसेस किंवा काळपट ज्वेलरी खूप छान पद्धतीने ब्लेंड होते आणि खूप सुंदर असा इन्स्टंट लुक चेंज होऊन जातो. सो अशा एखाद्या काळपट ज्वेलरीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. आणि तुम्ही बघितलं असाल, ही पण एक छोटीशी साईजमध्ये आहे, जे तुम्ही कॅज्युअल आउटफिटला किंवा कॅज्युअली कुठे जायचं असेल फ्रेंड्सबरोबर आउटिंगला वगैरे, ते इझिली घालू शकतात. पुढचा एक छोटासा मिनिमम अशी ज्वेलरी आहे माझ्याकडे, ती ह्या पट्ट्यांची किंवा अशी छोटे छोटे 3-3 पट्ट्यांची आहे. ही ज्वेलरी मला गिफ्ट भेटलेली होती. मनालीवरनं मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट दिलेली ज्वेलरी आहे. तरी पण ह्याची समजा ऑनलाईन लिंक मला कुठे भेटली तर मी तुम्हाला नक्की देईल. ही अशी मिनिमम ज्वेलरी, किंवा कुठे आपल्याला कदाचित अशा एखाद्या फंक्शनला जायचं असेल, तिथे ओव्हर ॲक्सेसरीजची गरज नाही आहे, किंवा सिम्पल एखादं फंक्शन असेल तिथे जायचं असेल, इवन दो अशी काही ज्वेलरी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण खूप सुंदर दिसतात. तर अशा एखाद्या मिनिमम ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्ट नक्कीच करा. ह्याच्यानंतर मला बोलायला आवडेल ते म्हणजे ह्या नेकलेसबद्दल. आत्तापर्यंत मी तुम्हाला जेवढे पण नेकलेस दाखवले ते गळ्यालगत किंवा मोस्ट ऑफ द गळ्याच्या आजूबाजूला असलेले नेकलेसेस होते. हा नेकलेस थोडासा लांब आहे, किंवा हा एक स्टेटमेंट नेकलेस म्हणून तुम्ही वापरू शकतात. ह्या नेकलेसमध्ये पण लुक्स छान दिसतात, इवन दो हा गळ्यापासून थोडासा खाली आहे. जे थोडेसे हेवियर साईडला आहे, थोडेसे गोलमटोर आहेत, त्यांच्यासाठी हे ऑप्शन खूप छान आहे, जेणेकरून तुमचा गळ्याचा पोर्शन थोडासा खाली दिसतो आणि नेकलेसचा मेन जो भाग आहे ना, तो शरीरापासून थोडासा लांब राहतो. सो अशा एखाद्या नेकलेसमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. आणि शेवटचा आणि अत्यंत गोड असा नेकलेस मला तुम्हाला दाखवायला आवडेल. हा माझा खूप जुना आहे, खूप फेवरेट असा नेकलेस आहे. हा मला तुम्ही खूप आउटफिटवरती घालताना बघितलं असेल. इवन मी साडीवर कॅरी करते, मी शर्टवर कॅरी करते, मी वेस्टर्न सगळ्या आउटफिटवरती कॅरी करते. हा एवढा वर्सटाईल आहे, हा प्रत्येक ओकेजननुसार खूप छान पद्धतीने जातो. मी माझ्या सोयीनुसार हा पाहिजे तेव्हा चोकर करते, पाहिजे तेव्हा लेंथला मोठा ठेवते नॉर्मल नेकलेस, आणि पाहिजे तेव्हा लॉंग करते. तर मी माझ्या चॉईसनुसार ह्याला वर्सटाईल पद्धतीने फिरवत असते. सो असा हा माझा नेकलेस अगेन मी एका एक्झिबिशनमधूनच घेतलेला आहे. तुम्ही नोटीस केलं असेल तर ह्याचे मोतीज खूप चांगले राहिलेत, पण अगेन हे जे कडी आहेत ना, ह्याच्या सिल्वर कडी ह्या थोड्याशा काळपट पडल्यात. पण जसं जसं काळपट पडत चालल्यात ना ह्या कड्या, त्याचा लुक अजून खूप छान वाटायला लागलाय, खूप सुंदर वाटतो. सो अशा एखाद्या नेकलेसमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा.
आतापर्यंत तुम्ही जे नेकलेसेस माझे बघितलेत ते ऑक्सिडाईजचे खूप सिलेक्टेड नेकलेसेस आहेत. ह्याच्याहून पण खूप कलेक्शन आहे, पण मी सगळं दाखवलं नाहीये. ह्या व्हिडिओमध्ये मी आता असेच काही कलेक्शन दाखवलेलं आहे जे तुम्ही वर्सटाईल पद्धतीने वापरू शकतात. सो आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. माझं हे ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगायला विसरू नका. अगेन हे जेवढं पण कलेक्शन आहे ते मी तुम्हाला सांगते 20%च असेल, ह्याच्याहून जास्त कलेक्शन आहे. पण मी तुम्हाला ह्या 20%मध्ये काही सिलेक्टेड ज्वेलरी दाखवलेली आहे ज्या स्टेटमेंट असणार आहेत आणि त्या तुम्ही वापरल्या तर तुमचं लुक इमिजिएटली इन्हान्स होणार आहे किंवा एखादा लुक चेंज करायला तुम्हाला खूप चांगली हेल्प होणार आहे. तर असं हे ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सो येत्या काही व्हिडिओजमध्ये माझं खूप सारं ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला नक्की बघायला भेटेल. माझ्या ह्या ज्वेलरी कलेक्शनची सिरीज पूर्ण बघा आणि मला नक्की सांगा की ह्याच्यातली कुठली कुठली ज्वेलरी तुम्ही बाय केली आणि कसं कसं स्टायलिंग केलं. ह्याचे सगळे फोटो मला इन्स्टाला शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ पण नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.